नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. एक्सएनएस मध्ये डिपॉझिट कसं करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. बघा इथं डिपॉझिट वरती यायचं आहे. आता ह्याच्यापेक्षा सोपी प्रोसेस नाही, तुम्हाला कसं काय डिपॉझिट करता येत नाही हा प्रश्न मला पडलेला आहे. या 10 दिवसामध्ये एवढे मेसेज आहेत की डिपॉझिट होईना, एक्सएनएसला डिपॉझिट होईना. तर मला वाटतं या दिवसामध्ये 7 ते 8 डिपॉझिट केलेले आहेत टोटली वेगवेगळ्या अकाउंटमध्ये. मग आमचे डिपॉझिट होतात म्हणल्यावर तुमचे पण व्हायलाच पाहिजेत. पहिली गोष्ट, अकाउंट टोटली व्हेरीफाईड पाहिजे डिपॉझिटसाठी. ओके, डॉक्युमेंट वगैरे सगळं काय व्हेरीफाईड पाहिजे. दुसरी गोष्ट, डिपॉझिट तुम्ही करताना इथं डिपॉझिटवरती या, एक्सएनएस लॉग इन करा अगोदर, त्यानंतर डिपॉझिटवरती क्लिक करा. काय म्हणतात, टेम्पररी डिसिजन टू पेमेंट परफेक्ट मनी. ओके, परफेक्ट मनीचा इश्यू आहे. डिपॉझिटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं बघा ऑप्शन आहे, तुमच्याकडे क्रिप्टो असतील क्रिप्टो करा. क्रिप्टो नाही असं समजतो मी. बँक कार्डनं अजिबात डिपॉझिट करायचं नाही, बँक ट्रान्सफरनं करायची काही गरज नाहीये. खाली या UPI एक्सप्रेस. लिमिट किती आहे? $300. $300 लिमिट असेल. UPI एक्सप्रेसवरती क्लिक करतो. हे बघा काय म्हणतं हे. आता तुमच्या इथं मेंटेनन्समध्ये कसं दाखवतं मला ते समजलं नाही. माझ्या इथं दाखवत नाही बघा मेंटेनन्समध्ये, अजिबात मेंटेनन्समध्ये काही नाही. इथून डिपॉझिट करू शकताय, काही अवघड प्रोसेस नाहीये. अमाऊंट टाकायची, कंटिन्यू करायचं, QR कोड येईल किंवा UPI ID येईल, त्याच्यावरती पेमेंट करायचं. 2 मिनिटांमध्ये इथं पेमेंट येऊन जातंय. UTR विचारला तर UTR सबमिट करायचा. त्यानंतर UPI प्रेस अँड पे. बघा हा मेंटेनन्स मध्ये आहे, ठीक आहे. मग याच्यातून डिपॉझिट होणार का? नाही. तुम्ही लगेच मेसेज करता डिपॉझिट होईना. अरे दुसरं चेक करा. हे बघा ह्याच्या खाली UPI QR आहे. UPI QR वरती क्लिक करा. आता हे कुठं मेंटेनन्स मध्ये दाखवा मला. ह्याच्यावरती पेमेंट करू शकता. आता मिनिमम किती ह्याचं, थोडंसं बॅक येऊया. मिनिमम किती बघू आपण याला. म्हणजे तुम्हाला डिपॉझिट करण्यासाठी तर 7-8 ऑप्शन सोडून तुम्ही दुसरं काहीतरी करत बसत असाल तर मग थोडंसं स्वतःचं डोकं लावायला शिका. एवढे सगळे ऑप्शन आहेत तुमच्याकडं. बघा UPI QR किती आहे इथं, $10 पासून डिपॉझिट करताय. आणि आज सकाळी मला एक जण मेसेज केला मिनिमम $300 आहे. मग आम्ही काय करायचं? तुम्ही इथं $10 दिसतंय ना तुम्हाला, त्यानंतर तुम्ही डिपॉझिट केलं पाहिजे. त्यानंतर बघा UPI स्कॅन अँड पे. किती लिमिट? $150 आहे. राहू द्या, नसेल तुमच्याकडे $150 तर UPI QR कनेक्ट. किती लिमिट? $50. $50 तर जर 50 पेक्षा खाली पैसे असतील ना, करूच नका डिपॉझिट. मी तर म्हणतो ट्रेडिंग करू नका तुम्ही, कारण एवढ्या अमाऊंटमध्ये ट्रेडिंग करण्यात काही अर्थ नाहीये. त्यानंतर UPI प्रेस अँड पे आहे $10. UPI प्रेस अँड पे वरती क्लिक करतो. बघा हे मेंटेनन्समध्ये. ह्याला द्यायचं सोडून दुसरं चेक करायचं, UPI QR चेक करा. हे बघा ह्याच्यातून डिपॉझिट होतंय. तुम्ही करा. मी इथून पुढची प्रोसेस दाखवणार नाही. ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मागच्या दाखवल्या कॉपी ट्रेडिंगच्या, त्यात तुम्ही चेक करून घ्या. काय सुद्धा नाही बघा, अमाऊंट टाकून तरी पण दाखवतो थोडंसं पुढे जाऊन. ओके, इथं किती अमाऊंट आहे? 26,000 दाखवतोय ना. ओके, मी 27,000 टाकतो. 27,000. 300 USD दाखवतोय. कंटिन्यू वरती क्लिक करूया. हे बघा इथं काय म्हणतंय, UPI ID. UPI टाका. मी माझा UPI टाकतो. UPI टाकला. कंटिन्यू करा. कन्फर्म करा. USD रेट कन्व्हर्जन किती चालू आहे बघा, ₹89 चालू आहे चालूला एक्सएनएस कडे. विड्रॉल पण एवढ्यानंच येतं. थोडंफार 50 पैसे मागं पुढे होत असेल, पण एवढ्यानंच येतं. नाही तर तुम्ही लगेच जाता ते हे बघून येतं काय डॉलरचा रेट काय गुगलवरती, तसं नसतंय. हा इथं काय आलेला आहे, हा QR कोड आलेला आहे. QR कोड आता हे बघा सुरुवातीला थांबा, आय हॅव पेड जरा ग्रीन होईपर्यंत थांबा. त्यानंतर ह्या QR कोडवरती पेमेंट करा. पेमेंट केलं की तुम्हाला आय हॅव पेडचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. मी म्हणतो 5 मिनिटाच्या आधी तुमचं विड्रॉल तुमच्या तिथं अकाउंटला क्रेडिट होऊन जाईल. इथून पुढची प्रोसेस मी दाखवत नाही, कारण मी माझी UPI डिपॉझिट वगैरे काही करत नाही. ठीक आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे. भरपूर सारे ऑप्शन आहेत, तुम्ही चेक करत राहा फक्त. हे बघा इथं $150 आहे, इथं $10 आहे. UPI UTR QR इथं $200 आहे. बाकी कशाने डिपॉझिट करू नका. हे UPIचे वेगवेगळे ऑप्शन आहेत, त्याच्यातल्या 5 ते 6 ऑप्शन नेहमी चालू असतात, त्याच्यातून तुम्ही डिपॉझिट करायचं आहे. डिपॉझिट अडकलं तर काय करायचं? हे बघा सगळे डिपॉझिट क्रेडिट होतात. डिपॉझिट जर अडकलं तुम्ही तर इथं सपोर्टचा ऑप्शन आहे. हा सपोर्टचा ऑप्शन दिसला, ह्याच्यावरती जायचं. पहिल्यांदा बोट येईल. बोट आला तर काही करायचं नाही. काय म्हणायचं? कनेक्ट टू एजंट. कनेक्ट टू एजंट म्हणायचं. वेट करायचा. हिंदी येत असेल तर हिंदी, इंग्लिश येत असेल इंग्लिश. ओके, हे बघा काय म्हणते, आय एम ट्रान्सफरिंग यू टू अवर लाईव्ह सपोर्ट, प्लीज गिव्ह मी अ मुवमेंट. ओके, हे बघा कोण जॉईन झालं? प्रतिम जॉईन झालेला आपल्याला चॅटिंगला. हे तुम्ही ह्यांच्यासोबत चॅटिंग करत बसू शकता. म्हणजे चॅटिंग करायचं नाही आपल्याला, तुम्ही सांगायचं आहे ना की बाबा मला डिपॉझिट असं अडकलेलं आहे, कधीपर्यंत येऊन जाईल हे त्यांना सांगायचं आहे. ते तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट मागतील, ते द्यायचं. बँक स्टेटमेंट मागितलं, बँक स्टेटमेंट द्या. सिंपल प्रोसेस असतात, फक्त तुम्ही तुमच्या मेंदूचा 0% सुद्धा यूज करत नाही. ओके.
तर UPI अशा प्रकारे डिपॉझिट करू शकता. जे मेंटेनन्समध्ये आहेत त्यांना सोडून द्या. खाली लिंक दिली आहे एक्सएनएसची, तिथूनच अकाउंट ओपन करा, मला ID पाठवा आणि मग डिपॉझिटला जावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.